या मंडळी मोहरीची भाजी खायला. बघा किती छान लुसलुशीत भाजी आली आहे मोहरीची आणि उसात आली. ही खरं तर उपटून टाकायची आहे. खूप भाजी आली आहे. काय उपटून टाकावी लागेल ना ही भाजी? उपटून फेकून द्यायची ना. हा, गवतासारखी ही आली अशी अक्षरशः. असे उपटावं लागते. हा घ्या खायला आपल्याला आणखी घ्यायची आहे. काटे टोचतात पण हाताला. काटे खरंच काटे टोचायला लागले त्याला. काटे टोचतात. त्याला बारीक बारीक काटे असतात. आणि किती पालक उगवल्यासारखा उगवलाय. बाप रे. गरम असते ही खायला. थंडीत खूप उपयुक्त असते खरंच ही भाजी खाण्यासाठी. पण ऊसाच्या शेतात ही हानिकारक आहे. ऊसाला गरमी असते ह्याची बोलतात. आणि मग तो ऊस काही बरोबर येत नाही. त्यामुळे ती उपटून काढावी लागेल. आणि काही जास्तीच आली आहे, थोडी नाही आली आहे. बघा ना, अगदी पूर्ण वाफा गच्च भरला आहे मोहरीच्या भाजीनं. माझ्या पाठीमागचे 2 वाफे आणि हा एक आणि हा एक, 4 वाफे तर गच्च भरलेत. आणि त्यात आहे ऊस. कसा येईल तो ऊस एवढी मोहरी असल्याच्यानंतर? हां, येणार नाही ना बरोबर? नाही येणार. मग बरोबर येत नाही ऊस. मग काढूनच टाकावं लागेल. काढून टाकावं लागते. बाप रे, किती लवकर केली एवढी भाजी. हे बघा, हां, ताजी भाजी घ्या. आणा इकडे ठेवा इथे. बाप, असं ठेवा ना मग ती. हां, अशी अशी. हां, म्हणजे ती काय घेऊन जायला बरी पडेल जरा आपल्याला. किती आली आहे बघा. आणि खरंच थंडीच्या दिवसात भाज्या खायचं म्हणजे खूप मजा असते गावी तरी. मोहरीची भाजी, करडईची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि ते काय म्हणतात ते बारकं छोटं छोटं काय असतं ते ह्याचं चंदन बटवा. चंदन बटव्याची भाजी खूप असते. वेगवेगळ्या भाज्या असतात थंडीच्या दिवसात. मजा असते भाजी खायची. आमच्या ननंदबाई बसल्यात तिकडे. कांदे लावतायत ऊसामध्ये. बारीक बारीक छोटे छोटे कांद्याचे रोप आहेत ते लावतायत. आणि काही लावून झालेत. आणि पाठीमागे आई तिकडे बाजूला हरभरा भाजी खोडते. मी बसली आहे तुमच्याशी गप्पा मारत. चला बाय.